मला रांगोळी आवडली नाही असं म्हटल्यावर मीही विचारात पडले, की आता काय करावं? हे तुम्हाला पुढे दाखवतेच, की मी काय केलं आणि कशी माझी रांगोळी मस्त आणि अट्रॅक्टिव्ह केली ते. तर त्याआधी सकाळी-सकाळी इशूला जायचं होतं ट्रिपसाठी, तर त्यासाठीच तो असा काहीसा रेडी झाला होता. स्कूलचाच युनिफॉर्म होता. फक्त गॉगल वगैरे आणि कॅप वगैरे त्यांनी मागवली होती, तर तेच घेऊन तो केला होता. त्याला स्कूलला सोडवून आल्यानंतर मग मी लगेचच स्वयंपाक बनवायला घेतला. स्वयंपाक झाल्यानंतर हळदी-कुंकवाची जी काही मला सामान पाहिजे होतं, ते मी मस्त रेडी केलं. कारण की हळदी-कुंकू माझ्या घरी नव्हतं, तर माझ्या फ्रेंडच्या घरी होतं. आणि हे बॅगा वगैरे पॅक करायला मला रिवने खूप जास्त हेल्प केलेली आहे. आणि त्याची सुट्टी असल्यामुळं तो मला हेल्प करत होता. त्यालाही त्या गोष्टी आवडतात आणि मस्त एन्जॉय करत होता. तर हे डेकोरेशन करताना किंवा रांगोळी वगैरे काढताना तो माझ्यासोबत नव्हता. तो त्याच्या डॅडासोबत कार वॉश करायला निघून गेलेला आणि म्हणून मला थोडासा वेळ मिळाला आणि निवांत अशी मी ही रांगोळी छानशी काढली. त्यानंतरनं घरी आले आणि घरी आल्यानंतरनं मला रेडी व्हायचं होतं आणि मैत्रिणीकडं परत एकदा म्हणजे आमचा फायनल कार्यक्रमासाठी जायचं होतं. आता काय घालावं, कसं घालावं ह्या गोष्टी म्हणजे बिलकुलही डिसाईड नव्हत्या. फक्त काठपदर साडी घालायची एवढंच आमच्या दोघींचंही ठरलेलं होतं. आणि हळदी-कुंकूसुद्धा खूप वेळेवर ठरलं. कालच म्हणजे कालच्या दिवशी ठरलं, की उद्या करूयात आणि लगेचच आम्ही सामान आणायला गेलेलो. तोही व्लॉग तुम्ही नक्कीच पाहिलेला असेल. आणि सामान घेऊन आलो. त्यानंतरनं दुसऱ्या दिवशीच म्हणजे आजची जी काही तयारी होती, तर ती सर्व आम्ही मस्त जे काही डेकोरेशन वगैरे आहे ते व्लॉग व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. पाहू शकता आम्ही कसं डेकोरेशन केलं आहे, काय हे सर्व केल्यानंतरनं आता रेडी वगैरे मस्त झाली आहे मी आणि परत एकदा मैत्रिणीकडं निघाली आहे. खरं तर ते वरचं जे काय तुम्ही नेकलेस आधी पाहिला तो घालावे की ही नथेचं घालावे यात मी खूप कन्फ्यूज होते. पण फायनली मी हे ब्लॅक वेअर केलं कारण की ही नथेचं जे काय आहे ना, तर तो मी एकदाही घातलेला नव्हता नेकलेस. आणि त्यानंतरनं हे माझं असं काहीसं फायनल असं डेकोरेशन होतं. आता डेकोरेशनसोबत आणि रांगोळीसोबत छान छान फोटो काढायचे म्हणून मी अशी मस्त रेडी झाली आहे, तयार झाली आहे. माझी फ्रेंड अजून रेडी होत होती म्हणून तिचाच वेट करत होती. आता वाणासाठी काय आणलंय म्हणाल तर ह्या बॉटल मी आणल्या होत्या आणि मैत्रिणीचेही कुंकवाचे जे करंडे होते ना, तर ते होते. कमी पडले तर आम्ही साबणही घेतले होते कारण की थोडं इकडं-तिकडं होतं म्हणून. आता रांगोळीचा जो काही रिझल्ट आहे तर तो असा आहे जो मी तुम्हाला आधी बोलले, की रांगोळी खराब झाली अशी मैत्रिणीची मुलगी म्हटली. त्यामुळं मला थोडंसं वाईट वाटलं आणि म्हणून म्हटलं चला काहीतरी वेगळं असं इनोव्हेटिव्ह करावं. म्हणूनच हे छोटे-छोटे मटके होते ना, तर त्यामध्ये मी जे काही वाणाचं साहित्य असतं तर ते भरून ठेवलं होतं आणि रांगोळीचा लूक असा काहीसा छानसा झाला होता.